नमस्कार मंडळी, आयुष्याच्या साऊंडट्रॅकवर आनंदाची गाणी वाजवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, कालच्या प्रमाणे आज देखील आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेत श्री कृष्ण कुमार गोयल सर. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. मंडळी, आयुष्यात दोन गाड्यांसोबत कधीही मस्ती करू नये. एक म्हणजे पोलिसांची गाडी आणि दुसरी म्हणजे बॉसची गाडी. मी असं का म्हणतेय हे तुम्हाला पुढील प्रहसनातून कळेलच. अभिनंदन अभिनंदन मिस्टर माने बने आणि शिने शिवलकर. आय एम सॉरी मिस्टर माने बने आणि शिवलकर, अभिनंदन. 1235 एम्प्लॉईज आले होते इंटरव्ह्यू साठी, त्यातनं तुम्हा तिघांची निवड केलेली आहे का? मी बायोडेटा नाही पाहिला तुमचा, मी आग पाहिली, आग. तुमच्या डोळ्यातली आग. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, या कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्याची जिद्द मला तुमच्या डोळ्यात दिसली. म्हणून मी तुम्हाला निवडला. यस, आय नो. तुम्हाला असं वाटतंय आपला बॉस आपल्याशी आज असं का बोलतोय? कारण आज तुमचा कंपनीचा पहिला दिवस आहे. एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे, नमूद करायची आहे, ती म्हणजे प्लीज घाबरू नका. आजपासनं, आत्तापासनं, या क्षणापासनं ही कंपनी तुमची आहे. सो फील फ्री. घरी जसे असता तसे इथे राहा. ओके? येस. चल रे मिस्टर शिवलकर. What kind of foolishness is this, Mr. शिवलकर? तुम्ही सर फील फ्री बोललात, मी घरी फील फ्री. मिस्टर शिवलकर, तसं नाही. सॉरी. प्लीज वेअर दॅट बॅग. येस. पुट ऑन युअर. येस. तर मी म्हणत होतो, माने त्यांची पॅन्ट ते घालू शकतात. माने. He can do it. Shivalkar, you are a funny guy. But don't do this again, okay? Yes. तर मी काय म्हणत होतो, फील फ्री म्हणजे काय? घरी असतो तसं वागायचं म्हणजे काय? तर आपण घरी कसं वागतो, बोलतो, चालतो, तसं या कंपनीत वागायचं, बोलायचं, चालायचं का? कारण ही कंपनी तुमचं घरच आहे. फील फ्री. तुमच्या मनात जर काही असेल तर बिनधास्त मला सांगा. अजिबात घाबरायचं नाही, अजिबात असा विचार करायचा नाही की बॉसला काय वाटेल, बॉस काय बोलेल. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर मला थोडं बोलायचं सर. देअर ही गो. गुड बने, गुड. प्राऊड ऑफ यू. बघितलं, असा इनिशिएट करायचं असतं. गुड. विचारा. सर ऍक्च्युली सर मी गाडी घेतली सर. ओ हो, अभिनंदन. पलटो. नाईस. गुड कार. पलटो. नाईस. खरं तर सर मी आज गाडी घेऊन आलोय सर. ओ नाईस. पण ते सर पार्किंग करताना जरा प्रॉब्लेम होतो. आय नो. पार्किंगचा प्रॉब्लेम आहे अख्ख्या मुंबईत पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. तेवढा. आणि काय ना, पार्किंगचा अंदाज यायला जरा वेळ लागतोच. तोच आज आला नाही सर. येस, आय नो. पण डोंट वरी, आज नाही आला, उद्या येईल. लक्षात घ्या, गाडी शिकण्या अगोदर पार्किंग शिकायची असते. डोंट वरी, आपण कासव आहोत. लक्षात घ्या, कोण आहात तुम्ही? कासव. येस. आणि शेवटी कासवच जिंकतं. डोंट वरी. हो सर, पण अंदाज न आल्यामुळे पार्किंग करताना माझी पलटो तुमच्या फर्सिडीजला घासली आहे सर. फर्सिडीज म्हणजे MH03 PP 1919. सर पोलीस नको सर. नाही, ड्रायव्हरला फोन करतोय माझ्या. हेलो डेंगसोप्पा. हेलो सर. अभी आप ही को फोन लगाने वाला था सर. ओके डेंगसोप्पा, आता मी लावलाय की नाही? डेंगसोप्पा, गाडीला काय झालंय आपल्या? टोटल डैमेज सर, टोटल डैमेज. पूरा फिगर का वाट लगा है रानी का सर, अपने पूरा फिगर का वाट. डेंगसोप्पा, तू टोटल बेंड आ गया सर, टोटल. अभी वर्कशॉप पे लेके जा रहा है, मैं देखते हैं डॉक्टर लोग क्या बोलते हैं सर. ओके डेंगसोप्पा, ठेव. हाँ सर. थँक्यू सर. सॉरी सर. तुम्ही म्हणालात बने, गाडी फक्त घासली. हो सर, घासली गाडी सर. माझा ड्रायव्हर म्हणतोय गाडी टोटल डॅमेज आहे. बरोबर बोलतात ते सर.
तुम्ही आता काय म्हणालात? गाडी फक्त घासली. हो सर, मी फक्त घासले सर. माझा ड्रायव्हर म्हणतोय गाडी कम्प्लीट डॅमेज आहे. अगदी बरोबर बोलतोय सर ते. मग नेमकं बरोबर कोण बोलतोय? ॲक्युरेट सर मी तुम्हाला काय झालं नेमकं सांगतो. सांगा. गाडी घासल्यानंतर सर मी गाडी परत पुढे घेतली. मग मला असं आलं की अरे सारखं सारखं त्याच गाडीवर काय, म्हणून मी थांबलो सर. मग मला असं झालं की सर एक अंदाज घेऊन एक अंतर घेऊन मी रिव्हर्सला गाडी टाकली पाहिजे ना, म्हणून मी सर गाडी रिव्हर्सला टाकली आणि मागे गेली गाडी आणि मागच्या पोलला ठोकली सर. पण सर इथे तुमच्या आणि माझ्या गाडीचा काही संबंध नाही. माझी गाडी ठोकली पोलला. आणि सर ती पोलवर ठोकल्यानंतर पोलला एक असा एक लोखंडी बोर्ड होता सर, तो तुमच्या फर्सिडीजवर पडला सर. म्हणजे सर केकवर पाय पडावा तशी तुमची फर्सिडीज झाली. पण सर टेन्शन घेऊ नका सर, म्हणजे ड्रायव्हरची जी साईट आहे ना ती एकदम टकाटक हा एक नंबर दिसते. म्हणजे सर ती म्हणजे ते ड्रायव्हर जेव्हा घेऊन गेले ना तेव्हा असं वाटलं पण नाही बघून की अरे बापरे आता काहीतरी झालं असेल. असं काहीच नाही झालं सर. पण एक आहे सर, ते गाडीचा सनरूफ आणि हुड खाली आलंय सीटवर. गाडीचं सनरूफ तुम्ही सीटवर आणलं आणि तुम्ही म्हणताय काही झालेलंच नाहीये. सर अगदी टच झाली आणि अगदी काय बोलतायत हे शिवलकर? हे काय बोलतायत शिवलकर? सर त्याला काय विचारतो, तो काय बोलणार आहे सर? मी गाडी रिव्हर्सला घेताना तोच मला गाईड करत होता सर. त्याला बोला सर मी काय नाही केलंय सर. त्याने सांगितलं तसं केलं मी सर. शिवलकर येस. तोंडाने बोला शिवलकर. तोंडाने बोला. मनापासून नाही केलं, मनापासून नाही. मी रिव्हर्स घ्यायला सांगत होतो ना त्याला, तर बोललो की डाव्या बाजूला घे. तर माझा डावा म्हणजे त्याचा उजवा ना, मग म्हणजे माझा उजवा त्याचा डावा. मी डाव्या बाजूला घे तर तो उजव्या बाजूलाच घेत होता. मग मी म्हटलं अरे नाही डाव्या बाजूला, तर तो उजव्या बाजूला जात होता. म्हणजे माझा डावा त्याचा उजवा मग कळतं ना सर. अरे कसं कळेल? तुमचा डावा त्याचा उजवा कसा असेल? असं मिररमध्ये बघत होता ना तो रिव्हर्स घेताना सर. तो पुढे होता मिररमध्ये मला बघत होता. मी बोललो डाव्या बाजूला घे, तो उजव्या बाजूलाच घेत बोलणार आहे काय ते. सॉरी माझं काय नाही, मी बाजूला उभा होतो तिथं. हे ना माझ्याकडे बघितलं, मी नुसतं एवढं केलं. त्याला सांग कसं असतंय सर. आपण मी म्हणजे स्टेअरिंग आपण असं वळवतोय की नाही, अशी ती गाडी अशी बेनेनं असं वळवलं, अशी डायरेक्ट घुसली ते. मी फक्त एवढं केलं होतं. सॉरी मनापासून नव्हतं सर. डाव्याचं उजवा झालं, उजव्याचं डावा झालं. पण अक्कल असायला हवी ना आपल्याला. करेक्ट. ऍक्च्युली माझं चुकलं सर. मागे पोल आहे तर आपण जरा सावधानी घ्यायची ना, जराशी थोडी काळजी घ्यायची. गाडी वेगळ्या दिशेला न्यायची. करेक्ट सर. वेगळ्या दिशेलाच न्यायला सांगायला पाहिजे होती. तिथे ती पॅन्ट्रो होती, ती बघायला नव्हती पाहिजे सर. अरे पॅन्ट्रो ठोकली असती तरी चाललं असतं ना. ती माझी होती ना सर. पॅन्ट्रो माझी होती. सॉरी सर. तुमची पॅन्ट्रो ठोकू नये म्हणून माझी 60 लाखाची फर्सिडीज ठोकली. सर 60 लाख? 60 लाख. 30 हफ्ते बाकी आहेत अजून माझे. सर पोलीस नको सर, मी EMI ने हळू देईन. काय पोलिसांना नाही करत आहे. हॅलो सुजाता. काही नाही खिचडी कर रात्री. अरे एम्प्लॉईजला जरा हुरूप यावा म्हणून मी 3 दिवसांपूर्वी माझ्या मर्सिडीजच्या मागे कर्तृत्वाने सर्व काही मिळवता येतं असं लिहून घेतलं होतं. सर ते अख्खं वाक्य गेलं, फक्त राहिलंय त्यातलं. आणि अख्ख्या फर्सिडीजवर त्या वाक्यातला एक राहिलाय. सर फर्सिडीजच्या मागे असं कोण लिहितच नाही मुळात. मला सांगू नका. हे लाज नाही वाटत तुम्हाला? माने लाज नाही वाटत का? एकदा मारक ती ही झालंय तुम्हाला, जरा मारक एकदा. काय चिडू नका. म्हणजे काय कसली बांगडी आहे ही? लोगो आहे फरसडी.
माझ्या फर्सिडीजचा लोगो सुद्धा काढलाय तुम्ही. फर्सिडीजचा लोगो. याच्या आतला स्टार कुठे आहे? याच्या आतला स्टार कुठे आहे? सर ते मी पहिल्यांदा जेव्हा गाडी घासली आणि दुसऱ्या घासली. म्हणजे खरं तर टच झाली टच झाली. त्यावेळेला काय झालं सर, तुमची गाडी ठोकली तेव्हा गाडीच्या लोगोतला स्टार आहे ना तो माझ्या गाडीला चिकटला सर. आणि मी नंतर बघितलं तर बोला आयला इथे पण भारी दिसतोय, म्हणून मी बोललो राहू दे ठेवलं. तर तुम्हाला लागलं कधी सांगा, काढून लगेच देईन सर. चांगला दिसतोय म्हणून ठेवलात? हो सर. आंबाड्यात माळायला दिलेला गजरा होता तो. चांगला दिसला म्हणून ठेवलात तुम्ही तो? सॉरी सर. सर काय सॉरी 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 करू नका. सॉरी सर. तुमच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तुमच्या गाडीचं नुकसान केलं. कसला बर्थडे? कोणाचा बर्थडे? तुमचा बर्थडे होता ना काल सर, कोण बोललं तुम्हाला हे? म्हणून गाडीत पांढरे मोठे मोठे फुगे लावले होते ना. एअर बॅग्स बाहेर काढल्या तुम्ही. एअर बॅग्स बाहेर काढल्यात तुम्ही. तुम्ही एअर बॅग्स बाहेर काढलेले आहेत. तुमच्या लक्षात येत आहे का? हा, म्हणजे तुम्ही गाडी घासलेली नाहीये, ठोकलीये, कापली आहे माझी गाडी. सर मी कासव आहे ना, तुम्ही म्हणालात. मी मिस्टर बने तुम्ही कासव नाही आहात. तुम्ही एक नंबरचे कासव नाही आहात तुम्ही. कासव नाही आहात तुम्ही. सॉरी सर. लाजा नाही वाटत? लाजा नाही वाटत? एक मारा. डिओड्रंट आहे तो. डिओड्रंट आहे तो. युजलेस. एक मारा. मी नाही मारणार आहे. सर नको पोलीस. मी ड्रायव्हरला फोन लावतोय. डेंगझोप्पा. हेलो सर, अभी आप ही को फोन लगाने वाला था सर. मग लावत जा ना. लावत जा डेंगझोप्पा फोन. हाँ सर. हाँ. सर ये वर्कशॉप वाले बोल रहे हैं कि सिर्फ 10 लाख का खर्चा आएगा सर. ओके ओके. इन्शुरन्स आहे आपला, त्यांना म्हणा त्यातनं कव्हर करा. सर क्या कौवे को बिल्ली बुला रहे हो साहब, इंश्योरेंस नहीं है ना आपके पास, कल ही खत्म हो गया ना, मैं बता रहा था ना आपको कल. ओके, म्हणजे आता इन्शुरन्स नाहीये तर मला 10 लाख स्वतःच्या खिशातनं भरावे लागतील. हाँ सर, सिर्फ 10 लाख है सर, इतना क्या है, रानी के लिए अपना 10 ए लाख. ठेव ठेव डेंगझोप्पा ठेव. हाँ, सर. 10 लाखाचा खर्च सांगितलेला आहे कंपनीने. 10 लाख. सर एक दोस्त आहे आपला, गष्टीतला आहे म्हणजे लय वळीक आहे म्हणजे. मग तुम्ही काय करा, गाडी घेऊन या तिकडे, काम करू आपण. वळखीचं असल्यामुळे एक 10 लाखातलं एक 5-5.5 हजार डिस्काउंट करून देईल ते. आपली दोस्ती म्हणजे माझा ट्रॅक्टर डंपर बिंपर सगळं तिकडंच असते, त्याच्यात बी मी 1000 करून घेतो डिस्काउंट. तुमचं करू 5.5 हजाराचं, एक मी थोडं वाढवतो, एक 5.5 करून घेऊ. डेंजर ओळख आहे सर त्याची. म्हणजे मिळतात 5,500 तर करून टाक, प्रॉफिट आहे सर. 10 लाखात 5,500 क्या पाय करके डालू सर. निघ निघ. तिघांनी निघा. ते आत्ताच्या आत्ता निघा. करू ना. पलटोने माझी फर्सिडीज ठोकता. यू ऑल आर फायर्ड. सर ए आग विजली नाही पाहिजे मला आग. तिघांना मी आत्ताच्या आत्ता कामावर काढून टाकलेलं आहे. उरलेले जे 1232 लोक आहेत त्यांना कामावर ठेवतो, पण तुमच्या तिघांना काढता. निघा. पहिला दिवस आहे सर. वा वा वा, वेल डन बॉईज. पृथ्वी काय नमुने शोधून काढलेस तू. मजा आली. प्रसाद काय म्हणाल? बहारदार, फार मजा आली. त्या गाडीची काय अवस्था झाली असेल हे म्हणजे क्षणभर मला वाटलं मीच डेंगझोम्प आहे की काय, इतकं मी ते जवळून अनुभवलं. पम्या, फील फ्री म्हटल्यानंतर तुझी चड्डी दाखवलीस ना, आहा, ला जवाब जागा होती, ला जवाब. फार बहारदार, मजा आली. सावत्या मस्त बने, व्हेरी इझी. खूप ईज होता परफॉर्मन्समध्ये, मजा आली. पीपी वंडरफुल वंडरफुल. काय रिॲक्शन्स होत्या, कमालीच्या रिॲक्शन्स होत्या. एनर्जी मस्त होती, गिव्ह अँड टेक मस्त होतं. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. नाव यू कॅन फील फ्री. मंडळी, गोड संसार कोणाला नको असतो,
पण हा जर गोडवा अति वाढला तर किती धमाल येते हे आता आपण पुढील प्रहसनातून बघणार आहोत. ज्यासाठी मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेला. प्रसाद, कुठे गेला माणूस सकाळी सकाळी? अरे हा, आज रविवार आहे. बरोबर, प्रसाद गेला असणार आहे बजरंगी स्वीट्स वाल्याकडे समोसे खायला. नाही, मला माहितीये ना काय करू मी या प्रसाद खांडेकरचं. एक तर पोटाचा एवढा नगारा वाढून ठेवलाय. प्रसाद खांडेकरचं पोट आणि प्रसाद ओक यांच्या दांड्या कधीच संपणार आहेत ना. प्रसाद, तुझी आज खैर नाही. आज तू गेलास कामातनं. तू आज कामातनं गेला. ओ हो हो ओ माय गॉड, येस दादा. हा 10,100 स्टेप्स पूर्ण. वा. 10,100. 1100. आजचा सलग 10वा दिवस आहे मी जॉगिंग कंटिन्यू केलंय. वा वा वा. होतच नव्हतं यार. 10,100 गोल अचीव. बायको काय खुश होणार आहे बघ, तुला आणतो. हॅलो. कुठेस तू प्रसाद? हा, नाही गेलायस ना आज पण समोसे खायला? तू सिरियस व्हायचंच नाही असं ठरवलंयस का रे आयुष्यात? दार उघड दारात आहे. नाही, उघडते ना मी दार. आले मी, आले. दार एक उघड. मिनिट. हो, आले आले आले. या, ऐक ना, नको नाही नाटकं करूस माझ्यासमोर. ऐक ना प्रसाद, ऐक ना, हे नको करूस माझ्यासमोर. नमा, फायनली 10,000 स्टेप्स पूर्ण. नाही, फायनली 10व्या दिवशी मी अचीव केलंय गोल. हे बघ, जॉगिंग करून आलाय? अशी काय तुला खोटं वाटतंय? नाही ना. मी ठरवलंय 1 तास जॉगिंग म्हणजे कार्डिओ आणि अर्धा तास वेट ट्रेनिंग करायचं म्हणजे करायचं. मी सलग 10 दिवस जॉगिंगला जातोयस तू? म्हणजे हा, आता काय व्यायाम पण असा रोज करणार आहेस? ओ, हा, 5 दिवसाच्या वर टिकत नाही ना तुझं, म्हणून म्हटलं. नाही, ठीक आहे ठीक आहे, कर कर, चांगलंय. एकदम जॉगिंग विगिंग सुरू केली आहेस, मस्त, छान. पण मग सकाळी लवकर उठायचं तर मग रात्री तुझी गडबड असतेच. रात्रीच्या वेळेत का नाही झोपत तू? रात्रभर मोबाईलवर असतोस. म्हणजे मी दिवसभर राब राबायचं. आणि ऐक ना प्रसाद, मी तुला काय म्हणाले होते रात्री? मी तुला म्हणाले मी बेड आवरेपर्यंत तू जरा दूध फ्रीज मध्ये ठेव, भांडी घासून ठेव. नाही केलीस ना? अगं ठेवलं दूध फ्रीज मध्ये आणि ती सिंक मध्ये 2 भांडी होती ती पण घासली. तू गेली नाहीस किचन मध्ये? दिसलं असतं तुला. अशी काय, भांडी घासली, गॅस बंद केला, नंतर तुला उठवायला आलो तर ते आवरता आवरता झोपली होतीस. मग लाईट घालवला, तुझ्या अंगावर पांघरून टाकलं, 5 मिनिटं अशी बोटांनी मसाज केली आणि मग झोपलो. आलो मी 1 मिनिट. तू पांघरून घातलंस माझ्या अंगावर? हो. हा, सापडतोय काय मुद्दा? नवरे एवढे चांगलं वागतात का ग म्हणजे ते? चांगलं वागतोय आज. काय दूध फ्रीज मध्ये ठेवलं, भांडी लावली, पांघरून घातलं. पण मग पांघरून का घातलंस माझ्या अंगावर? मला किती गरम होत होतं रात्री, माहितीये का तुला? आणि ठीक आहे ना, मला लागली डुलकी. 1 दिवस केला सोटा बिटा साप, एवढं ऐकून काय दाखवायचं बायकोला? ठीक आहे ना, मी पण राबते. मलाही वाटतं बाबा आज आराम करावा. आणि त्यात आज रविवार आहे. तर आता बघा प्रसाद दादा, बायको झोपेत न उठली ना की बायकोची मोलकरीण होते. आता बघ कशा आतून ऑर्डर येतील. नमा माझ्यासाठी पोहे बनवतेस का ग? नमा माझ्यासाठी चहा टाकतेस का ग? यांचा सगळा राजेशाही थाट आपण करायचा. आणि हे नवरे काय करणार? पोय पोय. आई ग, मी आज जॉगिंगला जाण्याआधी तुझ्यासाठी पोहे बनवले. म्हटलं जरा थकली आहेस, आज रविवार आहे, आपल्या हाताने पोहे बनवूया. हे बघा कसे आलेत. मला माहिती आहे तुझ्यासारखे झाले नसतील, ट्राय कर. घे 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 बघ. तू बनवलेस पोहे? घे. मी ऍक्च्युली म्हणजे मला माहिती आहे तुझ्यासारखे झाले नाही ना.
चांगले झाले नक्की चांगले झाले. असं ॲप्रिशिएशन पाहिजे. उद्या मी उपमा बनवतो, उपमा, आणि परवा थालीपीठ. मला आठवड्याचा मेनू ठरवला आहे मी ॲक्च्युली ना तुझं बघून शिकलो. तू नाही का पोहे बनवताना मी मागून यायचो आळू, तेव्हा आळूच बघितलं ते. एवढं का चांगलं बघतोय मला सवय आहे एवढं. काही नाही काही नाही छान होय. छान झालं ना. चांगले आहेत. का करतोयस हे सगळं? का करतोयस तू हे सगळं? काय नाही असं स्पेसिफिक काही नाही कारण. असं हे नाही. नाही. छान आहे. चांगले पोहे चांगले आहेत. आले माझ्या लक्षात. काय आले माझ्या लक्षात. काय? हे बघ मी तुला आधीच सांगून ठेवते प्रसाद, मी येणार नाही. कुठे? मला माहितीये ना तू आता मला म्हणणार आपण दिवाळीसाठी आई बाबांकडे गावाला जाऊया, तर मी येणार नाही. मला माहितीये हा सगळा आटापिटा, हे सगळं चांगलं वागणं आहे ना, हे तू त्याच्यामुळेच करतोय का तर मी हो म्हणावं. नाही म्हणजे तू मला म्हणणार गावी चल, मग मी गावी येणार, मग तुझी आई मला टोमणे मारणार आणि मग ते मी निमूटपणे सहन करणार, तर मी करणार नाही. मी गावी येणार नाही. मी आत्ताच सांगून ठेवते, अजिबात फोर्स करायचा नाही मला. माझ्या माहेरी कधी आलायस? आईला कालच फोन करून सांगितलंय यंदा दिवाळीला आम्ही गावी येत नाही आहोत. आम्ही यंदाची दिवाळी नमाच्या गावी तिच्या आई वडिलांसोबत साजरी करणार आहोत. कालच आईला फोन केला होता. म्हणजे खरंच माझ्या गावी दिवाळीला आई बाबा? खरं माझ्या आई बाबा तुझ्याच गावी जाणार होता आपण. ऐक ना प्रसाद, नाहीये रे मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये मी. ऐक ना, नको ना, नीट वाग ना माझ्याशी. हे जुन्नर आळे फाटा. तू तिकीट पण काढून आणलीस माझ्यासाठी? हो. तू माझ्यासाठी एवढं जायचं मी ठरवलं. आईला सांगितलं काय या तुमचं तुम्ही काय ते बघा, मला यावेळीची दिवाळी नमाच्या आई वडिलांसोबत सेलिब्रेट करायचे. 5 दिवस मस्त तुझ्या माहेरी जायचं, राहायचं, मजा करायची, एन्जॉय फुल. मग आई काय म्हणाली तुझी? हो म्हणाली. आई बोलली जा, घेऊन जा म्हणाली नमा बरोबर. नमूच्या गावी जातेस ना, जा म्हणाली मला तुझी. नमू म्हणाली भेट भेट घेऊन जा बोलली सासू सासरा. अरे अरे बापरे बापरे, एवढं सगळं बोलली तुझी आई? आई बोलली जा. चांगलंय. थांब मी गरम करायला ठेवतो, नंतर खाऊया आपण, हरकत नाही. मंजूताई वागतात असे? मला कळत नाही काहीतरी चुकतंय. असा नाही आहे हा माणूस. आज आपण नाटकाला जायचं, बाहेर डिनर करायचं, मस्त आईस्क्रीम खात खात आरामात एक मजा करत यायचं रात्री. सब हो जाएगा, टेन्शन मतले तू गुंडी हो जाएगा. चलो तिकीट बुक केलं, मी सांगितलं होतं. असं नाही वागत कोणी. एवढा नवरा कोणी नाही वागत चांगला. सगळंच करतोयस रे माझ्यासाठी. माझ्या अंगावर पांघरून घातलंस, दूध फ्रीज मध्ये ठेवलं, भांडी घासून ठेवलीस तू, काय काय केलंस तू माझ्या. कबूल कर. काय काय कर, कबूल कर. काय कबूल करू? कबूल कर, चल चल कबूल कर. काय कबूल? नमा काय माती खाल्लीस? कुठे? बोल पटकन, बोल पटकन, काय माती खाल्लीस? कसली नाही 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 सांग. हे बघ कसं आहे ना प्रसाद, नवरा बायकोने ना त्यांच्या संसारात ट्रान्सपरन्सी ठेवावी. ठीक आहे, तू मला सांग, मी ऐकते सगळं. अगं मी करते सगळं. सण मला बोल ना, दे ना कबुली, दे ना. बोल ना पटकन, बोल पटकन, बोल दे कबुली. ओके फाईन, शांत. नाही मी शांत आहे. मी करतो कबूल. येस या बात मनातलं ओळखलं रे मी. तुझ्या बायको आहे मी तुझी. बस नाही, मी इतका वर्ष संसार केला. बोल. ठीक आहे, ओके. मी लपवून ठेवलं तुझ्यापासून. आय एम सॉरी. लपून मला हेच कबूल करायचंय की मला ना ह्या दिवाळीला पाडव्यासाठी मी तुला 3 तोळ्याचा हार करायला टाकलाय. मला माहिती आहे तू इतके दिवस मागे लागली आहेस, मला तुझ्या डिझाईनचा टाकायचा होता, पण मी तुला सरप्राईज देणार होतो. पण हा ठीक आहे, तू आता बोललीस सांग कॉलर पकडलीस नवऱ्याची म्हणून मी सांगितलं. आय एम सॉरी. तुला ॲक्च्युली सरप्राईज द्यायचं होतं. आय एम सॉरी. असा कुठलाच नवरा एवढं चांगलं वागत नाही. म्हणजे तू खूप करतोयस प्रसाद. अगं पांघरून घातलं, तू दूध फ्रीज मध्ये ठेवलं, माझ्यासाठी पोहे बनवून आणले. तुझ्या लपड नसताना
तार बनवला. आता कुठलाच नवरा करत नाही. नमा अगं मी तुझ्या मी नमा, काय कुठे जात नमा कसं तरी नमा होतं. एक मला ना मुंग्या आल्या हाताला. हात तुझ्या सोड. हात ठीक आहे. सोड माझा, मुंग्या मी आल्या हात हाताला. सोडतो, शांत मला बस. कळत नाही तू असं का करतोस. मला ना नमा, शपथ आई शपथ काय ऐक ना. मला हे नव्हतं का होतंय असं काय सगळं? होतंय? तू असं का वागतोय? तू जा, तू मैत्रिणीला असं फोन का कर. वागतोयस देवा? शत्रूला पण एवढा चांगला नवरा नको मिळू दे देवा. देवा प्लीज पांडुरंगा ऐकतोयस ना? नमा. शत्रूला पण एवढा चांगला नवरा नको मिळू दे. अरे कामसू प्रामाणिक चांगला रे चांगला. नमा ऐक आदर्श नमा हे बघ तुझे शब्द आणि एक्सप्रेशन मॅच होत नाहीये तू अरे तुझा ना स्वभाव पण आज मॅच नाही होते. कळतंय का ऐक ना, तुला प्रसाद? शांत हो. काय झालंय होते. नमा? मला ना काय झालंय होते. शांत मला ना हात शांत माझ्या हातचं मला हा, मी- नाही, एक मिनिट मी- हात नको चढू. काय झालंय काय झालंय कुठल्या मुलीसोबत अफेअर आहे? एक मिनिट हा इकडे काय इथे बस. हा काय मुद्दा आहे नमा कोणासोबत अफेअर चालू आहे? कुठला affair? नाव सांग त्या टवळीचं. पटकन नाव सांग. अगं- टवळीचं नाव सांग बोले ना. कुठली टवळी कुठे लपडं सुरू आहे? कसं? मोबाईल काढ. मोबाईल काढ. मोबाईलचं ऐक पटकन मोबाईल हेजिटेट का होतोस मोबाईल द्यायला? मोबाईल मोबाईल द्यायला हेजिटेट का होतोस? मी दे- दे ना माझ्या हातात मोबाईल. घे ना नमा हा लगेच देऊ शकतोस. मी- हे मी हे दे- ते- ते- हे हे कशाला करतोयस? मी देत होतो मी देत होतो पासवर्ड टाक पटकन टाक. पासवर्ड नाही ठेवलाय ओपन आहे मोबाईल पासवर्ड नाही ठेवला नाहीये पासवर्ड का नाही? हा का पासवर्ड नाही ठेवलायस तू? काय काय तुला दाखवून काय द्यायचंय मला? तू पासवर्ड नाही ठेव. नाही ठेवलाय पासवर्ड काय आपलं ट्रान्सपरन्सी आहे कशाला काय हा, ठीक आहे ठीक आहे कळलं मला. हा पुष्कळ आहे एवढं एक्सप्लेनेशन पुष्कळ आहे. ओके काय पकडला गेलायस तू. काय पकडलं गेलं काय मला ताई ताम्हणकर. नमा ते भाई तामणकर आहे अगं आपले नगरसेवक आहेत ते पेवर प्लॉट बसवले त्यांना फोटो पाठवला भाई तामणकरांना ते बोलले होते पेवर ठीक ठीक आहे कळलं मला. एवढं एक्सप्लेनेशन बाजूला बाजूला. एक सेकंड नमा चॅट सगळे एक मी बघते मला बघू दे काय? काय तुझी गॅलरी चेक करू दे मला. गॅलरी गॅलरी सगळे क्लिप बीप फोटो बिटो सगळं मिळेल. कसले फोटो तू मला ऐक ना. थांब रे जरा 2 नमा. मिनिटं. मा- काय झालं म्हातारीशी लफडं चालू आहे तुझं? हा? एका म्हातारीशी लफडं अफेअर कर. तुला लाज नाही वाटत का रे कोण खांडेकर? म्हातारी? शी! काय कोण सटवी आहे ही? तिचा मोबाईल मध्ये फोटो आहे तुझ्या. तुझी आई आहे ती माझी आई आहे का? नीट बघ आईचा फोटो ठरव मी ठरवलंय कामावर जाताना आईचा फोटो बघून जायचं तुझ्या आईकडनं मला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते सकाळी उठल्या उठल्या तुझ्या आईचा फोटो बघायचा यासाठी ठेवलाय यार नमा ते काय मला नाही राहायचं या घरात. एक मिनिट नमा मला या घरात नाही राहायचं. नमा, एक मिनिट, नमा. मी कुठे जाऊ? नमा, ऐक ना, मला नमा. कळत नाहीये मी कोण आहे. एवढा चांगला नवरा नाही मला कधी. मला वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यात एवढा चांगला नवरा येईल. अरे कोण आहेस तू खांडेकर? अरे तुला माहितीये का मी आहे म्हणून टिकले तुझ्या आयुष्यात. दुसरी कोणी असती ना तर अजिबात टिकली नसती. काय असतं बायकांचं आयुष्य? बायकांचं आयुष्य रांधा वाडा उष्टी कडा एवढंच आहे. आधी पण कधी माझं मन समजून घेतलं नाहीस आणि आता तर नाहीच बायकोचं मन तुला समजून घ्या. नमा या सिच्युएशनला ही वाक्य जात नाहीयेत तू मला नको सांगू सिच्युएशन. तू मला सिच्युएशन सांगू नकोस. मला सगळं कळतंय. ऐक ना नमा शांत हो. काय काय ऐक ना नमा तू इथे ये. शांत मला कळत नाहीये मी कशी रिॲक्ट होऊ. नमा ऐक ना नमा शांत हो. ऐक मी ऐक कशी रिॲक्ट होऊ मला कळत. काहीच ना नमा नको करू बाळा. जा माझं तू. नवरं एवढं चांगलं नव्हतं कधी. तू मैत्रिणी मला कळत नाही. नमा ऐक गं. काय करते हे काय करते नमा दारू नको पिऊस नमा काय मला माझ्याशी बोल ना काय झालंय मला सांग ना काय दारू पी नमा 8 वाजलेत सकाळचे ग्लासभर नमा दारू ऐक ना पी ना दारू. ओके 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 रडू नको दारू नको रडू पी मी मी ना. मी पितो मी पितो Please. रडू नको दारू पी. ओके 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 दारू पी. लाज वाटते तुला खांडेकर? सकाळचे 8 वाजलेत आणि धोसतोयस तू. अरे एवढी पण अक्कल नाहीये तुला. मी एवढी मेहनत करते त्याचा काय फायदा होतो रे? मी राबते मी संसारासाठी कष्ट घेते मी ड्युटी करते मी घरात येऊन सगळं साफसफाई करते आणि तू 8 वाजता दारू ढोसतोयस. बायकांचं आयुष्य काय काय बायकांचं आयुष्य? रांदा वाडा उष्टी कडा एवढंच आयुष्य आहे.
बरं वाटलं. बरं वाटतं आता. बरं वाटलं. मी आल्यावर आले. वा वा. ये क्या था? ए सम्या समोसे मागो रे, खड्ड्यात गेले. यांच्या आईला कसंही वागा ना, अकला ना त्यांना. मंडळी, आता इथे एका संस्थानिकाचा वारस निवडला जाणार आहे आणि यातून विनोदाचा वारसा पण नक्कीच जपला जाईल. ही धमाल घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी हास्य कलाकार. रसिका, ए रसिका, अगं चहा दे. काय आहे सारखं सारखं चहा 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 वगैरे काही मिळणार नाहीये गे. चकली खा. बरोबर, चोकली हो, गरम गरम एक खा. एवढ्यात तयार पण केलीस? म्हणजे काय, खाऊन सांग कशी झाली आहे. कशी झाली आहे? हा, चांगली झाली ना. तिखट वगैरे व्यवस्थित, मीठ कमी नाहीये ना. जाळ्या झाल्यात घरात, जाळ्या. हो का? नाही, दिवाळीची साफसफाई करायची आहे मला. काय चांगली झाली आहे ना. आहा, कशी झाली आहे? कमाल चुकली आहे. काय कमाल चकली आहे, कमाल चकली आहे. आहा, का केल्यास? म्हणजे एवढ्या लवकर का केल्यास? लवकर काय हो, दिवाळी तोंडावर आली आहे. म्हटलं हा म्हणता दिवस जातील, जसा वेळ मिळतोय ना पटकन एक एक पदार्थ आवरून घेऊया. घ्या ना, अजून घ्या. नका, बस बस बस. अरे वा, छान सांग. आता नाही हा, दिवाळीला फराळासोबत आता नाही. परत चला, तुम्ही आता मला चकल्या पाडायला मदत करा. अरे चला या. ए रसिका, आता अजून काही चकल्या पाडायच्या? या पडलेल्या चकल्या आहेत की नाही? ए पडली, ए पडली, ए तळली, पडलेल्या चकल्या नाही अहो, एवढ्याच केल्यात, आता अजून पाडायचे. चला ना हो, मदत करा ना मला. मला नको. हे बघ, आज रविवार आहे की नाही, मग आज मला ऑफिसचं काम आहे. तुमचं नेहमीच असतं हे. काय ना, ओव्हरलोड आहे ऑफिसमध्ये. मी काम करेन. तू एक काम कर, तुला मदतीसाठी कोणीतरी हवा आहे तर तो आपल्या संसाराच्या प्रवासाला एक विनाकारण जो टोल लागलेला आहे त्याला बोलावून घे. म्हणजे तो बावळट, अक्कलशून्य, कफल्लक तुझा भाऊ आहे ना, त्याला. कसं कसं बोलताय हो तुम्ही, कसं बोलताय? त्याला तर कसं कसं बोललं पाहिजे. एक काम कर, त्याच्यासाठी रोजचा वार रविवार आहे की नाही, त्याला घेऊन जा चकल्या तळायला आणि लक्ष नसेल तेव्हा कढईत ढकल जा. तुम्हाला ना माझ्या भावाबद्दल काहीच वाटत नाही. तो बिचारा बघा, तुम्हाला आज गाजर हलवा खायचा होता म्हणून गाजर आणायला मार्केटमध्ये गेलाय तू. उगाचच घालून पाडून खायचं असतं. बघा आला. ताई 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 ताई, भाऊजींना बोलाव. ताई आहे मी. जी जा जी, करू का मी तुम्हाला पिझ्झा जी? कानाखाली आवाज काढू का रे? ओंक्या इकडे. ताई, गाजर आणायला गेला होतास, गाजर कुठे आहे? तेच राहिले ते. तुला एक काम धड करता येत नाही ओंक्या. गाजर को भूल जाओ, गाजर को भूल जाओ. ताई, बोल. मला जॉब मिळालाय ताई. काय? ओंक्या तुला जॉब लागला? ए माझ्या ओंक्याला जॉब, माझ्या ओंक्याला जॉब लागला, माझ्या ओंक्याला जॉब लागला, माझ्या ओंक्याला एक job एक 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 रसिका 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 आनंदातनं थोडं लॉजिककडे येऊया. थांब. देव पावला. रविवारच्या दिवशी कोणी दिला रे तुला जॉब? सांगतो सांगतो. ताई, हा? एक संस्थानिक आहेत, त्यांनी मला वारस म्हणून जॉब दिलेला आहे. वारस म्हणून जॉब दे. ही काय जॉब प्रोफाईल आहे? ताई, कसं आहे, ताई आहे का रे मी? तेच ते, जिजाजी. हा. काय आहे, मी आता तुमच्यासाठी गाजर आणायला गेलो होतो ना, बरोबर. तर तिकडे मार्केटमध्ये एक संस्थानिक आलेत. हा. त्यांचा एक मोठा हत्ती होता, 4-5 अशा बग्ग्या, 8-6 घोडे, बापरे. 50 सैनिक असे भाले तलवारी ढालबिल घेऊन उभे होते. ओंक्या, हा, शोभायात्रा नाही ना पाहिलीस? का बघीन मी शोभायात्रा? मी बोलतोय संस्थानिक, ते यायला निघालेत आपल्याकडे. आपल्याकडे म्हणजे काय? असे असे कसे घरात पसारा बघू अरे, ओंक्या. आले आले असं आले बोलत आले काय आले देणार हे त्यांना आवरा. खायला? अरे, हे ठेवा कुठेतरी. कुठे ए ए, पसारा आहे सगळा, पसारा. रसिका, हँड्स अप करून काय? ताई ताई, ए ओंक्या ओंक्या, हा संस्थानिक आहे? नाही, हा फक्त स्थानिक आहे. अहो, त्याच्या हातात
होशियार, महाराज पधार रहे हैं। सरकार सरकार, गरीब के झोपड़े में आपका स्वागत है सरकार. माहितीये का कोण माणूस आहे? कोण आहे बाबा हा माणूस? बदतमीज सरकार. बदबक बदबत तूने बाय ना वाटोड तूने बाय ना हाड्या मारू हाड्या असं बोलतो आम्हाला. एवढी हिंमत झाली तुझी? सैनिकांना याला भाल्यावर बसवा आणि असं असं नाचवा याला. अरे का वेडी आहेस का? अरे मी असं नाही नाचणार, भाले असे नाचणार. कसली मजा घेतेस? थांब. थांबा सरकार, मी माझ्या भाऊजींच्या प्राणाची भीक मागतो सरकार. ठीक आहे ठीक आहे तुझ्या याच्यामुळे सोडला बर का. कशाला काहीतरी करताय भाऊजी? गप्प बसा ना जरा. मला बोलू द्या. मी येऊ सर? ये सर, मला फक्त एवढाच प्रश्न आहे की तुम्ही कोण आहात बाबा? कुठनं आलाय? आम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहात म्हणून, बाकी काही नाही. आम्ही श्यामसुंदर सड्डमवार, नंदुरबार निकोबार संस्थानाचे संस्थानिक आहे बुवा. नंदुरबार निकोबार? अंदमान निकोबार वेगळं ऐकलंय, धुळे नंदुरबार वेगळं ऐकलंय. नंदुरबार निकोबार काय? चिटणीस जी महाराज. आपल्या संस्थानाची महती सांगा बुवा याला. जी महाराज. काय सांगू आमच्या संस्थानाबद्दल? आमच्या संस्थानाची महती सांगावी तेवढी कमी आहे. मग आमचं संस्थान तुमच्या नगरीच्या ईशान्य भागात स्थित आहे. या आज आमच्या संस्थानात हजारो सेवक आहेत, वा 35 चहाचे माळे आहेत, या हजारो हत्ती आहेत आणि नजर जाईल तिथपर्यंत जमीन आहे. या याशिवाय आमचं संस्थान देशातील सगळ्यात सदन संस्थान आहे. या 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 क्या बात आहे. एवढं सगळं आहे आमच्याकडे, पण दैवाचा योग बघा. आम्ही निपुत्रिके हो, म्हणजे आम्हाला मूलबाळ नाही ना, त्याच्यामुळे काय आहे, आमच्या संस्थानाला वारस नाही ना. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे ना संस्थानाला परिपूर्ण असा वारस मिळावा म्हणून ना आम्ही आमचा लवाजमा घेऊन तुमच्या नगरीत आलो. आहे ना, आमच्या संस्थानाची परंपरा आहे, परंपरा की बुवा राज हत्तीच्या युवकाच्या अंगावर फळ टाकेल तो होणार पुढचा युवराज. गंमत बघा हो, म्हणजे बाजारपेठ येते ना, आम्ही फिरत असताना हा हिरा आमच्या नजरेस पडला. कोण? मी? माझा भाऊ. मी हिरा? हिरा हे भाऊजी केलीये. गप्पा बसा जरा. फालतूपणा करू नका. तर वा म्हणजे तिथे एका गाजर विकणाऱ्याकडून एकाच मापाची गाजर अशी निरखून येत होता. बघा बघा माझा भाऊ. आणि म्हणजे मला तेव्हा ध्यानात आलं की हा जो गाजर पारख्या आहे हा काही बारी आहे. आणि योग बघा, राज हत्तीने ना याच्या अंगावर किळ टाकलं. मी केळ पकडलं आणि खाल्लं पटकन. आणि निश्चित झालं की हा आमचा होणारा युवराज आहे. सरकार सरकार, मला पापी दिली, मला पापी दिली. एक मिनिट, मला म्हणावूया, यांना म्हणावूया. मला घ्या लाजून पापी नकोय, मला बोलायचंय त्यांच्याशी. अशी घ्या, इकडची घ्या. थांब रे बाबा ओंक्या, थांब जरा. दोन एक मी बसू का 2 मिनिट इथे? मला हे आलेलं आहे लक्षात, म्हणजे तुमची सगळी पद्धत माझ्या लक्षात आलेली आहे. मग हत्तीने मला वाटतं चुकून केळं फेकून मारलेलं आहे. अरे नाही हो, गैरा भारी हत्ती आमच्या परंपरा आहे आमची ती. आता मी राजा कसा झालो, त्या ज्या राज हत्तीने ना माझ्यावर पिरू मारला, मी युवराज. मी म्हणतोय ना तुमचा हत्ती चुकतो बघा. फालतूपणा नका करू. आमच्या परंपरेची चेष्टा करताय का तुम्ही? नाही. अरे माझ्या डोकं फिरलं ना. सरकार मग मी रुसून गेला का सरकार, मग मी याला सांगेन सरकार सरकार, अजून खाली जाऊन मुजरा करता नाही येणार सरकार, थोडं तरी वर. सरकार मी माफी मागतो. तुम्ही इथे बसा प्लीज प्लीज. माफी मागितली. मला फक्त एवढंच सांग. काय बरं त्या खिडकीत बघ बरं. काय रे ओंक्या? काय माहिती. बघूया. मला एवढंच सांगायचं होतं की हा माणूस ना लायकीचाच नाहीये. म्हणजे हा युवराज काय, हा 16वा खेळाडू व्हायच्या लायकीचा नाहीये. माझं प्रामाणिक मत हे आहे, हा मूर्ख आहे, याला काही कळत नाही. त्यापेक्षा तुम्ही एखादा वेगळा माणूस बघा ना. तुमच्या हत्तीसमोर मला घेऊन जा. मी MHJ कंपनीत सिनियर अकाउंटंट आहे, व्यवहारात चोख आहे. हत्तीने माझ्यावर केळं फेकून मारलं तर मला युवराज म्हणून घ्या, वारस म्हणून. अरे भाऊ तू डबड्या तोंडाच्या आहे. डबड्या तोंडाच्या. हत्ती तुला बघेल आणि तुझ्या तोंडावर पाय ठेवी.
ते चोथ्याच्या काय करायचो नाही अरे नाही आमची परंपरा आमच्या परंपरेला खूप मोठी परंपरा आहे सगळं ठरलेलं आहे याला आम्ही रीतसर दत्तक घेणार आहे ऐका माझं एक परवा आमच्या नंदुरबार निकोबार संस्थानाच्या जनतेसमोर याला मांडीवर घ्यायचा कार्यक्रम करणार आहे अहो ऐकलं का हा माणूस आपल्या ओंक्याला मांडीवर घेणार आहे मला खूपच आनंद झालाय आपला ओंक्या आता युवराज सिंग होणार आहे तू ऐक रसिका मला सगळं कळतंय पण आता याचा आनंद नको मानून घेऊस का याची भीती बाळग की हा बैल आपल्या वळूला मांडीवर घेणार आहे ते कसं दिसेल याचा विचार कर जरा अहो छान दिसेल फोटो काढू ना आपण सगळीकडे पोस्ट पण करू काका काय खुसूर फुसूर चालू आहे रे नाही काय कटकारा सांग करतो का रे बोलतो फालतूपणा करायचं नाही सिटनेस याची गर्दन मारा थांबा ओ संस्थानिक सरकार ऐका ना गप्प बसा ना तुम्ही नेमन सिटनेस फालतूपणा केल्याची काय शिक्षा आहे सांगा त्याला फालतूपणा करणाऱ्यांच्या कमरेला आम्ही मधाचं पोळं बांधतो आणि त्याच्या मागे अस्वल सोडतो जेणेकरून तो अस्वलापासून जरी वाचला तरी मधमाशा त्याचं मध काढते मध काढायचं सिटनेस घेऊन जा याला याच्या कमरेला मधमाशाचा मरवंदा खरबंदा बोंदा कुंदा अहो ते काही काहीतरी बोलतात ना ते हे म पासून सुरू होतं माहीम माहीत नाही हो आदरयुक्त बोलतात ना म पासून महोदय हा महोदया हा हे माफी मागतो हा मी रसिका हा याची भगिनी ही हा आम्हाला तुमचे आभार हा मानायचे हा की माझ्या भोत्र्याला तुम्ही युवराज हा करून घेतलेला बोथरा काय भोत्रा काय शब्द आहे माझा हे भ्राता असा शब्द आहे ना भोत्रा मी आभार मानते पण हे का करतेस अहो अगदीही दाखवायला नको का बावळट आहेस तू अकलेच्या एकतर्फी प्रियकरांनो प्रियकर म्हणजे मी असो हरकत नाही मूर्ख आहेस का अदब दाखवायला हा करायची गरज नाही कुठल्या शाळेत गेली होतीस तू भाऊजी माझ्या बहिणीची शाळा घेऊ नका तुझ्या बहिणीला शाळेत घेतलं नव्हतं खरं आहे विचार तिला एवढी अक्कल शून्य आहे ही खामोश सरकार बोला सरकार माझी एक विनंती आहे सरकार हे माझे जे भाऊजी आहेत ते माझ्या भगिनीला खूप त्रास देतात तर या भगिनीला आपल्या बरोबर राहायची मी तुम्हाला विनंती करतो या भाऊजींबरोबर राहण्यापेक्षा तुमची दासी म्हणून ती आनंदाने राहील ओंक्या नालाय का तू युवराज होणार आणि मी दासी म्हणून राहू लाज वाटते तुला ते काही नाही या गट्टूची पट्टू राणी बनव मला चालेल आम्ही बोलून घेतो मला पट्टू राणी आता बघाच मी पट्टू राणी होणार पट्टू राणी होते असं नको ना करू रसिका मग कसं बायको आहेस ना माझी तू नाही. त्याची पट्ट राणी होणार तुला तरी पट्ट का ग राणी हे आहारे तुझा विनोद या अशा दर्जाहीन विनोद बुद्धी असणाऱ्यांना ना आमच्या राज्यात चापकाचे फटके दिले जातात काय सांगतोस काय हा पाठ दाखव तुझी 200% सांगतो ह्याच्या पाठीवर झेब्रा असणार कोण निम्मन राय बर का निम्मन राय निम्मन आमची परंपरा म्हणजे परंपरा आहे युवराज चला आता आपल्याला नंदुरबार निकोबारला जायचंय बुवा आता निघायचं हा मांडीवर घेण्याचा कार्यक्रम करायचा आहे परवा चला चाललाय तुम्ही हा मी चाललो जा ओंक्या आय विल मिस यू युवराज झाले त्या काय ओंक्या, युवराज I will not miss you. मी येईन तुला भेटायला यायचंय चालेल जा ओंक्या सरकार माझा भाऊ चाललाय सरकार काय अय्या, काय अहो, काय हो- सरकार काय होत आहे काय डॉक्टरला सरकार? बोलवा ना डॉक्टरला बोलवा काय सरकार? झालं? महाराज सरकार हे संस्थानिक काय झालं सरकार काय होत आहे कोण आहे महाराज कोण आहे कोण पाणी देऊ पाणी हा कोण आहे हा कोण आहे सांगतो सगळं सांग माझं काही चुकलं का नाही हा विराज दादा एक मिनिट सांगतो दादा सांगतो प्लीज पाणी ना कोण आहे प्लीज काय झालं सरकार पाणी पाणी प्या. दादा सरकार, युवराज. गोळी घे. बरं वाटतंय हे काढा ना हे वर नको ताई थांब. हे असं का करतायत हे काय चाललंय काय प्रकार आहे हा काका सांगतो ऍक्च्युली ना
हे आहेत श्यामसुंदर राजपूत. हे नट आहेत, पण यांचे बाबांना मोठे उद्योगपती आहेत. तर एकदा नाटकात काम करत असताना या बिचारच्या डोक्यावर स्पॉट पडला. तेव्हापासून याच्या डोक्यावर परिणाम झालाय. तेव्हापासून ना त्याला मध्ये मध्ये असे अटॅक येतात. आणि ना जेव्हा जेव्हा त्याला असे अटॅक येतात तेव्हा हा सगळा लवा जमा घेऊन मला हे सगळं नाटक उभं करावं लागतं. एक मिनिट, म्हणजे नाटक? हो. मग हे जे आहेत सेवक वगैरे ते हे सगळे ज्युनियर आर्टिस्ट आहेत. हे घे रे, झालं तुमचं काम. हे घे रे. 500 रुपयावरचं ज्युनियर आर्टिस्ट आहे ते. हा. आणि तू? मी मंथली बेसवर आहे. बापरे. म्हणजे मी युवराज नाही होणार आता? होणार ओंक्या, तू युवराज होणार. हा, पण संस्थानिक मी असणार. आणि माझा चिटणीस हा मी. हा चिटणीस, याची गर्दन मारा. वा 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 वा. बाकी काही नाही, पण हास्य परंपरा तुम्ही कायम ठेवली. मस्त झाला परफॉर्मन्स. सई. श्यामदादा, आय थिंक यू स्टोल द शो टुडे. फारच भारी. आज तुमच्या बोलण्याचा स्पीड वेगळा होता. तुमची भाषा जरी तीच असली तरी तुम्ही एक वेगळा स्पीड वापरलात. त्याचा खूप इम्पॅक्ट आला आणि तो खूप सुंदर आला. बाकी सगळ्यांनी पण मस्त परफॉर्म केला. राऊत, तू हा रोल जगतोस, म्हणजे विशेष खुलतोस या रोलमध्ये. फारच भारी, फारच भारी. रस्सा कडक. विराज, मस्त कडक परफॉर्मन्स. वा 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 वा. आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत श्री कृष्णकुमार गोयल सर. सर, एक व्यावसायिक म्हणून तुम्ही नेहमीच कलेच्या पाठीशी उभे राहता. तुमच्या या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल? पुण्यात माझं संपूर्ण आयुष्य गेलं आहे आणि पुण्यातले जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, जास्तीत जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांना मी अटेंड करत असतो आणि चांगले चांगले कार्यक्रम व्हावं असं मला नेहमी वाटतं. आपल्या मराठी भाषेचा प्रसार व्हायला पाहिजे, प्रचार व्हायला पाहिजे आणि आपल्या कलाकारांना मॅक्सिमम वाव देण्यासाठी हा आमचा प्रयत्न असतो की आपण आपल्या लोकांची कला ही सगळ्या जगासमोर जावी आणि तिचा मान वाढावा, हा त्यामागचा हेतू असतो. किती छान, किती सुंदर. थँक्यू सो मच. तुम्ही खास पुण्याहून आज आमच्या जत्रेत सहभागी झालात. आमच्या जत्रेचा मनमुराद आनंद लुटलात. मनापासून धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.